नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वैदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट अँड माइंड हीलर ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. खूप छान काम एक हाताशी आलंय. काय करू? संधीचा फायदा करून घेऊ की आधी आपले स्टार काय चाललेत ते चेक करू? नको उगाच ते बघून कन्फ्युजन वाढायचं की नको उगाच लॉस होणार असेल तर आधीच कळलेलं बरं. अशीच ना द्विधा मनस्थिती चाललेली असते मनात. ह्या जगात देवाला मानणारे जसे आस्तिक आणि न मानणारे नास्तिक लोक जगात असतात ना, तशीच नशिबावर विश्वास ठेवणारी किंवा नशिबावर विश्वास न ठेवणारी लोकसुद्धा जगात आहेत. काहींचा विश्वास यावर असेलही, काहींचा नसेलही, पण याने काहीच फारसा फरक पडत नाही. तुमच्या मानण्याने किंवा न मानण्याने एखादी घटना घडायची काही थांबत नाही. हां, फक्त जे कुंडली बघतात त्यांचा वेळ वाचतो, मेहनत वाचते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक खच्चीकरण कधीच होत नाही, जे सगळ्यात मोठं भांडवल आहे आपल्या प्रत्येक कामामागचं. आणि जगात अशी काही लोक असतील की जे भविष्य, नशीब ह्याला अजिबात मानत नाही, पण त्यांच्या मानण्यावर काहीच नसतं, कारण त्यांच्याही आयुष्यात तेच घडतं जे त्यांच्या भविष्यात लिहून ठेवलेलं असतं. कारण बघा ना, हस्तरेषा बघून जर तुमचं भविष्य बघितलं जातं तर दोन्ही हात नसणाऱ्या माणसाला काय भविष्यच नसतं? तर असं काही नाही. तोही त्याचं प्रारब्ध भोगून आपापल्या बुद्धीने किंवा विचाराने आपलं भविष्य क्रिएट करतच असतो. कारण कर्म म्हणजे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नुसती हातातून केलेली कृती नाही, तर त्यामागची तुमची भावना किंवा इमोशन्स मॅटर करतात. नाहीतर तोंडासमोर गोड बोलून आपल्या मागून आपल्याला वाईट बोलणारी लोक आपण आजूबाजूला बघतोच. त्यामुळे जन्मकुंडली म्हणजे तुमच्या जीवनाचा तो एक रोडमॅप असतो. तो जर तुम्ही आधी जाणून घेतलात तर त्या दिशेने योग्य ती वाटचाल करायला तुम्ही मोकळे होता. आणि मीनवाईल मी म्हणेन, अशा वेळी तुमची एनर्जी नेमकी कोणत्या ठिकाणी लावायची हे सुद्धा तुम्हाला कळतं. म्हणजेच एखादी चांगली शुभ घटना आत्ताच अलीकडच्या काळात तुमच्या आयुष्यात घडणार आहे हे जर तुम्हाला जन्मपत्रिका पाहून कळलं तर तुम्ही त्याच्यासाठी चांगलं नियोजन करायला आत्तापासूनच सुरुवात करता. म्हणजे समजा तुम्हाला कळलं की आत्ता विवाहाचे योग आहेत, तर त्याआधीच तुम्ही पैशाची सेव्हिंग्स करायला सुरुवात करता, कारण एक नवीन जबाबदारी तुमच्यावर पडणार असते. म्हणजेच पैशाचं मॅनेजमेंट करून तुम्ही निश्चिंतपणे आणि परफेक्ट नियोजनामुळे आनंदाने तो क्षण तुम्ही एन्जॉय करता. आणि जर तुम्हाला कळलं पुढे जाऊन काहीतरी संकट ओढवणार आहे, काही प्रॉब्लेम्स येणार आहेत, तर तुम्ही त्या लेवलने आपापल्या परीने तो लॉस आपल्याला कमीत कमी कसा होईल किंवा कमीत कमी नुकसान आपल्याला कसं होईल ह्याबद्दल विचार करायला लागता. म्हणजे जसं की युद्धप्रसंगी आपल्या हातात जर ढाल तलवार असेल तर होणाऱ्या त्या आपल्यावरील हल्ल्यांना, संकटांना आपण दोन हात करू शकतो. त्या हल्ल्यांना आपण सामोरे जाऊ शकतो. संकट टाळता कधीच येत नाही. हां, पण ते आधी जर आपल्याला कळलं तर आपण प्रिपेअर होतो. अशा वेळी नेमकं स्वतः आपण सेफ कसं राहिलं पाहिजे किंवा दुसरी आणखीन चांगली पावलं कोणती उचलली पाहिजेत ह्याबद्दल विचार करायला लागतो. जसं की आता गेल्या काही कोविडच्या काळात जे संकट आपल्या संपूर्ण जगावरती पसरलं होतं, त्यावेळेला काही माणसं अक्षरशः त्या प्रॉब्लेममुळे मनाने संपूर्णपणे खचून जाऊन आयुष्यात मागे पडली. तिथेच काही माणसं आपापल्या परीने जमेल तशी इतरांना मदत करून, धावपळ करून त्यांनी त्यांचं पुण्य गोळा केलं. काहींनी तर घर बसल्या माणसांना एंटरटेनमेंटसाठी किंवा त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये, डिप्रेशन येऊ नये म्हणून सोशल मीडियावर लिटरली अर्निंग इन्कम सोर्सेससुद्धा चालू केले. काहींनी मेडिटेशन केलं तर काहींनी योगा केला. योगा आणि मेडिटेशननी तर त्यांनी स्वतःचा आत्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करून स्वतःला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच ते आपल्या जीवनाचा पर्पज ऑफ लाईफ काय आहे ते जाणून घेण्याच्या प्रयत्नात राहिले. म्हणजे बघा, संकट सगळ्यांवर ओढावलं होतं, परंतु कोणी कोणी त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघितलं आणि कोणी कोणी कशी कशी पावलं उचलली हे तुमच्यावर असतं. कुंडली आपल्याला घाबरवत नाही, तर ती फक्त तुमच्या जीवनाचा पाथ म्हणजे मार्ग कोणत्या दिशेने जाणार आहे हे फक्त दाखवते. आणि त्यातला काही अंशी भाग, संपूर्णरित्या जरी नसलं तरी काही अंशी हा भाग आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वाईटातून चांगला नक्कीच करू शकतो. काहींचा आपल्या कर्मावर विश्वास असू शकतो, तरी देखील काहीच वाईट नाही. मी म्हणेन, जर तुमचा कामावर विश्वास असेल, कर्मावर विश्वास असेल,
तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या चांगल्या मनातल्या भावनेने, श्रद्धेने ते जर काम नियतीने करणार असाल तर तुमच्या त्या कर्माचं चांगलं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं. पण अशाच ठिकाणी चांगलं वागूनही जेव्हा वाईट घडतं किंवा योग्य तो रिझल्ट मिळत नाही, तेव्हा सुद्धा त्या निर्णयाचा दोष हा तुम्ही स्वतःलाच द्यायला विसरू नका, कारण तो तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच घेतलेला असतो, ज्यात नियती कधीच हस्तक्षेप करत नाही. हा, पण तिने तिचा रोल प्ले मात्र केलेला असतो, म्हणजेच त्या कामाबद्दल तुमच्या मनात थोडीशी शंका निर्माण करून किंवा अनेक अडथळे तुमच्या मार्गामध्ये आणून, आणि त्यानंतरही मिळालेल्या यशाबद्दल काहींचं मत असं असेल की मी शेवटी करून दाखवलंच. पण एक लक्षात ठेवा, ते सुद्धा लिखितच असतं की ह्या कामात अनेक ऑब्स्टॅकल्स म्हणजेच अडथळे येणार आहेत. आयदर तुम्ही त्यावर मात करा किंवा सरेंडर व्हा. ह्यातल्या एका जरी पद्धतीने तुम्हाला राहता आलं तरी सुद्धा तुम्ही जिंकलं समजावं. पण शक्यतो अशा परिस्थितीमध्ये माणसं जिद्द सोडून देऊन मनाने खचून जातात, आत्मविश्वास गमावतात आणि मग असलेल्या सुखाकडे सुद्धा दुर्लक्ष करून नाखुश राहतात. खरा आणि चांगला ज्योतिषी तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना दर्शवतो आणि त्या घडणारा जो कालावधी आहे तो सुद्धा दर्शवू शकतो. आणि आध्यात्मिक गुरु तुम्हाला त्याच वाटचालीवरून चालत जाताना प्रत्येक सुखदुःखामध्ये मानसिक मदत करतो. ज्योतिष बघून तुमचं मन किंवा आयुष्य कमकुवत होत नाही. ॲक्च्युली तुम्हीच त्याच्याकडे एक बाऊ म्हणून बघता आणि उगाचच आपलं मानसिक खच्चीकरण करून घेता. उलट मी म्हणेन की ते बघितल्याने तुमचा वेळ वाचतो, तुमचे श्रम वाचतात आणि दृष्टिकोन बदलल्याने तुमचा मानसिक त्रासही पुढे जाऊन जो होणार असेल तो कमी होतो. सेम कष्ट करणाऱ्यांना सेम प्रॉफिट कधीच होत नाही, म्हणूनच तर प्रारब्ध आहे. नाहीतर क्लासरूममध्ये बसणाऱ्या प्रत्येक स्टुडंट हा सेम फीस भरूनच ॲडमिशन घेऊन आलेला असतो. प्रत्येक डिव्हिजनला सेम टीचर्स असतात. ते प्रत्येकाला काही पर्सनली असं काही शिकवत नाहीत, सगळीकडे समान लर्निंग होतं. मग तरीसुद्धा काही मुलंच फक्त फर्स्ट क्लास येतात. असं का? तर तिथे त्या वैयक्तिक स्टुडंट्सनी घेतलेली त्याची ती एक वैयक्तिक मेहनत असते. म्हणजेच एक्झाम ही सगळ्यांना द्यायची असते. फक्त तुम्ही त्याआधी त्याची किती पूर्वतयारी केलेली आहे त्याच्यावरून तो पेपर तुम्हाला इझी जाईल की हार्ड जाईल हे ठरणार असतं. सो मला इथे म्हणायचं आहे की तुम्हाला कुंडली बघून जो तुमचा न बदलता येणारा फिक्स इन्सिडन्सचा जो काही तुमच्या आयुष्यातला पार्ट आहे, ज्या काही घटना आहेत त्या जर आधीच कळल्या तर त्याला सामोरं जायची आधीच तुमची तयारी होते. म्हणजेच जर पुढे जाऊन तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत लॉस होणार असेल तर तुम्ही त्या ठिकाणी किंवा नको त्या ठिकाणी जास्त इन्व्हेस्टमेंट करत नाही. मग भले चालू असलेल्या रेग्युलर लाईफमध्ये तुमच्या धावत्या गाडीला आपण म्हणूया थोडासा ब्रेक मारावा लागेल तुम्हाला, पण पुढे जाऊन ॲक्सिडेंट होण्यापेक्षा केव्हाही चांगलं. आणि जरी बघितलीत तुम्ही जन्मकुंडली किंवा भविष्य, तरी सुद्धा तुमची मानसिकता इतकी स्ट्रॉंग असली पाहिजे की भविष्यात येणाऱ्या एखाद्या आनंदाच्या क्षणामुळे तुम्ही हुरळूनही जाणार नाही आणि वाईट क्षणामुळे खचूनही जाणार नाही. पण ते शक्य नसतं काही वेळेला, कारण आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य हा भावनाशील प्राणी आहे. तो कृतीपेक्षा इमोशन्सला जास्त बळी पडतो. कुंडली चुकीची नसते, पण तुम्ही तिचा अर्थच मुळात चुकीच्या भावनेने घेता. तुम्हाला तिच्यापासून तोटा तेव्हाच होतो जेव्हा एक म्हणजे तुम्ही पूर्णपणे तिच्यावर डिपेंड राहता. म्हणजे उठसूट बारीक सारीक गोष्टीतले निर्णय घेण्यासाठी सुद्धा तुम्ही ज्योतिषाकडे धाव घेता. 2 म्हणजे तुम्ही प्रयत्न करणं थांबवता. एखादी घटना घडणार आहे किंवा एखादी घटना घडणारच नाही हे जेव्हा तुम्हाला एखाद्या ज्योतिषाकडून कळतं तेव्हा तुम्ही स्वतःचे प्रयत्न त्याप्रती करण्याचेच थांबवता. 3 म्हणजे तुम्ही स्वतःची ताकद विसरता. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडून शक्य आहेत, ज्या लेवलनी तुम्ही त्यावरती काम केलं तर ती कदाचित घटना घडू शकते किंवा तुम्ही त्यातून सर्वायवल होऊ शकता, जेवढी शक्यता असते ना ती सुद्धा तुम्ही मायनस करून टाकता, कारण तुम्ही तुमची स्वतःची ताकदच विसरलेला असता. आणि फायदा केव्हा होतो तर जेव्हा तुम्ही तिचा उपयोग एक गायडन्स म्हणून करता आणि निर्णय मात्र तुम्ही स्वतः घेता. खरं तर कुंडली तुमचं भविष्य दाखवत नाही, तर ती तुमच्या आयुष्यातल्या पॉसिबिलिटीज दाखवते. आणि भविष्य बनवतं कोण? तुमचे डिसिजन्स, तुमची मेहनत आणि तुमचा ॲटिट्यूड. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी तुम्हाला म्हणालं की तुझं नशीबच खराब आहे, तर त्याला एकच उत्तर द्या, माझं नशीब नाही, ही फक्त वेळ. आणि तीही सरल्यावर माझे प्रयत्न आणि माझे घेतलेले एफर्ट्स हे दाखवून देतील की मी कुठे पोहोचणार आहे. जर तुम्हालाही असंच वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी कुंडली नाही तर कृती महत्त्वाची आहे
कारण आपल्या कृतीनेच आपलं भविष्य घडत असतं. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आणि तुम्हालाही आवडल्यास लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.